रायगड जिल्ह्यात क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल यांसारख्या मैदानी खेळांच्या विविध लीग स्पर्धा होत असतात. मात्र पारंपरिक आणि वेगवान अशा खो-खो खेळासाठी अशा प्रकारची मोठी लीग प्रथमच रोहा येथे आयोजित करण्यात आली. जय बजरंग क्रीडा मंडळ रोहाचे अध्यक्ष अमर सलागरे यांच्या पुढाकारातून, तसेच राज्य खो-खो असोसिएशन आणि जिल्हा असोसिएशन यांच्या सहकार्याने, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल मेढा रोहा येथे 2 दिवसीय खो-खो प्रीमियर लीग मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या खेळातील कौशल्याला वाव मिळवून देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा या लीगच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजकांबरोबरच तानाजी जाधव, विशाल शिंदे आदी मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांनी तसेच खेळाडूंनीही मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे 2 दिवस चाललेल्या या लीग स्पर्धेला एक वेगळीच रंगत आली. मेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रीमियर लीगला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले, तसेच खेळाडूंचे मनोबल वाढवत स्पर्धेची शोभा वाढवली. खेळाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला संघांनीही सहभाग घेतला, ही बाब कौतुकास्पद ठरली. स्पर्धेमधील प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. या 2 दिवसीय प्रीमियर लीग दरम्यान चुरशीच्या लढतींमध्ये प्रेक्षकांना थरार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत राजेंद्र खैरे यांच्या अवचितगड मेढा रोहा फायटर या संघाने उत्कृष्ट आणि लक्षवेधी खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला आणि विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आदित्य सलागरे यांचा SMS स्पोर्ट्स रोहा चॅलेंजर संघ. तृतीय क्रमांकाचा मान संतोष भोईर यांच्या श्री भैरवनाथ यशवंतखार रोहा वॉरियर्स या संघाने पटकावला असून, चतुर्थ क्रमांक मोहित मोहिते आणि अजित मोरे यांच्या साईराम रोहा लिजेंड संघाने पटकावत आपले अस्तित्व सिद्ध केले. या प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अवचितगड मेढा रोहा फायटर संघाने सर्व खेळाडू आणि समर्थकांसह जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमर सलागरे यांनी सांगितले की, खेड्यापाड्यातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, या उद्देशाने ही खो-खो प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली. पुढील काळात ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या उपक्रमामुळे रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील खो-खो खेळाडूंना एक नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पहिलीच खो-खो प्रीमियर लीग आपण घेतोय. त्याचा मागचा उद्देश असा आहे की ऑलरेडी आमचं जय बजरंग क्रीडा मंडळ हे कबड्डीमध्ये काम करते, सगळ्यांना माहिती आहे. परंतु खो-खो मध्ये जय बजरंग हे जे क्रीडा मंडळ आहे ते काम करत नव्हतं आणि आपल्या रोहा तालुक्यामध्ये बरेच असे खेळाडू आहेत की त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता खो-खोचा. स्टेट नॅशनल खेळणारे खेळाडू आपल्या रोहामध्ये आहेत, पण त्यांना कुठे असा प्लॅटफॉर्म नव्हता आणि तो आपण जय बजरंग क्रीडा मंडळामार्फत या ठिकाणी ह्या प्रीमियर लीग घेऊन आपण या ठिकाणी देतोय. चांगले खेळाडू या ठिकाणी आहेत आणि ते अजूनही स्टेट नॅशनलला जावेत. त्या पूर्ण हा खो-खोचा प्रसार रोहा तालुक्यामध्ये व्हावा, हा या मागचा उद्देश आहे. ही जी या ठिकाणी मेढा या ठिकाणी जी रोहा प्रीमियर लीग खो-खो प्रीमियर लीग आपण घेतोय, यासाठी महत्त्वाचं म्हणजे जिल्हा असोसिएशन, त्याचप्रमाणे तालुका असोसिएशन आणि त्यामध्ये काम करणारे मेढाचे जे आमचे सहकारी आहेत, तानाजी जाधव आहेत आणि विशाल शिंदे सर आहेत, यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभले. इथले खेळाडू आहेत त्यांचं मोठं सहकार्य लाभले आणि विशेष सहकार्य हे जे सगळे संघ मालक आहेत, आज लीगमध्ये 8 संघ खेळत आहेत, त्यांचे सर्व जे संघ मालक आहेत त्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. खो-खोसाठी भविष्यात चांगले खेळाडू ह्या रोहा तालुक्यात निर्माण व्हावे, त्यासाठीच आपण ही लीग घेतोय. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांना पूर्णपणे आपण सहकार्य करणार आहोत आणि अशीच दरवर्षी ही रोहा खो-खो प्रीमियर लीग होणार आहे. विद्यार्थी जे आहेत आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईलवर सगळेजण असतात, परंतु हे अशा पद्धतीचा जर खेळ असेल कबड्डी आणि खो-खो तर मोबाईल हा बाजूलाच ठेवावा लागतो. त्याच्यामुळे हा मातीतला खेळ तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांचं भविष्य आणि त्यांची जो फिटनेस आहे तो या खेळामुळे होणार आहे. मी तसं पाहिलं तर मी चेसमध्ये पण आहे आणि कबड्डीमध्ये आहे. जय बजरंग रोहा कबड्डी संघ सगळ्यांना माहिती आहे. खो-खोमध्ये आता मी ह्या प्रीमियर लीगनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये मी आहे पहिल्यापासून. आपल्याकडे खेळाडू चांगले आहेत, फक्त त्यांना प्लॅटफॉर्म नाही प्रत्येक खेळामध्ये, तो आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.